पहिलाच बॉल अक्षय मात्रे. सुरुवात पहिला शॉट बाउंड्री आली आहे ते अक्षय मात्रेकडून. ही ताकद आहे नेरलपाडा टीमच्या बॅटिंगची. व्हाट अ शॉट. सिक्सर मारला अक्षय मात्रेने. त्यांचं आगमन होत आहे. संतोषजी धुळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. अक्षय मात्रेचा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चेंडू निसटला. 3 बॉल 11. आज सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा बॅटिंगचा परफॉर्मन्स बऱ्याचशा प्रेक्षकांना आवडला असेल. जे काही शेलू टीमच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स बऱ्याच जणांना आवडला असेल. कारण एकाने हायेस्ट टोटल उभारली तर दुसऱ्याने हायेस्ट धावसंख्या चेस केली. आणि त्या दोन संघामधील हा मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला 3 मध्ये 11 आहेत. ऋषीचा शॉट समोर कॅप्टन राजू. क्विक रिॲक्शन. स्ट्रायकर एनला फेक झाली. 4 बॉल 12. आज धावसंख्येचा खरं तर जो आकडा आहे मागच्या 2 दिवसामध्ये देखील इतक्या धावा आल्या नसतील. टोटल धावा इतक्या धावा आजच्या दिवसामध्ये आल्यात. प्रत्येक मॅच मध्ये स्कोर हा 50च्या आसपास आहे. 50शी पार आहे. 4 मध्ये 12 आहेत आणि प्रेमच्या अगेन्स्ट आहे तो अक्षय मात्रे. संतोषजी धुळे साहेबांचं आगमन झालं आणि या एक मिस्टेकने मिसफिल्डने चौकार आणि डीजे बजाव. संतोषजी धुळे साहेबांचं आगमन. शॉट खतरनाक काटाकीर शॉट होता अक्षय मात्रेचा. ओव्हर संपली. रन्स आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 22. पहिल्या ओव्हर मध्ये 22. खतरनाक. आणि मी विनंती करेल आदेशजी धुळे यांना, सन्माननीय विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच आदेशजी धुळे यांच्या शुभाशय संतोषजी धुळे साहेबांचं स्क्रीनवरती स्वागत. कॅमेऱ्यावरती संतोषजी धुळे साहेबांना तुम्ही बघू शकाल. कपाळी गंध आणि हसमुख चेहरा ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, संतोषजी धुळे यांचं तुम्हाला व्यक्तिमत्व स्क्रीनवरती दिसेल. आदेशजी धुळे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच यांच्या शुभाशय हा सन्मान. धुळे साहेब आपण आसनस्थ व्हावं आणि या तुफान बॅटिंगचा आनंद घ्यावा. ऑलिम्पिया फिटनेस जिमचे ट्रेनर सूर्या सर देखील व्यासपीठावरती आहेत आणि क्रिकेटची आवड भरपूर आहे. खरं तर जिम मध्ये सातत्याने आपले हे सर्व खेळाडू जात असतात, प्रॅक्टिस करत असतात. आणि आता नेरळपाडा 1 ओव्हर 22 या धावसंख्येवरती आणि सेकंड ओव्हर मध्ये आला यश. ऋषीने मात्र यावेळेस स्वीपर कडे चेंडू टोलवलाय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल 23 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडा यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये. एक ट्रॉफी त्यांनी द्वितीय क्रमांकाची जिंकलेली आहे आणि अशा कित्येक मॅचेस चुरशीच्या गमावलेल्या देखील आहेत. पण एक ट्रॉफी जिंकले म्हणजे यावर्षी त्यांचा ट्रॉफीचा जो सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात झाली आहे. एक फायनल खेळलेला हा संघ आहे. फुल टॉस पंचांनी दिलाय. नो बॉल. मागे चेंडू चाललाय सीमा पार. चौकार.
पुढील चेंडू फ्री हिट. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जी इच्छा राहिली होती 50ची, ती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अक्षय मात्रे कंप्लीट करेल का? फ्री हिट बॉल यश या बॉलरचा अक्षय मात्रेच्या विरोधात. शॉट आलाय गणेश मसनेच्या समोर. चेंडू आहे. चांगला फिल्डर आहे गणेश मसने, जे के शेलू टीमचा. सहसा मिस्टेक तो करत नाही. सिंगल रनने सिद्धिविनायक नेरलपाडाचा स्कोर पोहोचला 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. दोन बॉल 29. ऑन साइडला राजू आहे समोर. चेंडू 30 धावा. 1 ओव्हर 3 बॉल 30 धावा. टोटल चांगली आहे स्कोर कार्ड वरती. अक्षय मात्रे ऋषी ओपनिंग जोडी या धावा संख्येपर्यंत. जे के शेळू संघाकडे देखील आज रन मशीन आहेत, त्यामुळे यश आतापर्यंत 3 मध्ये चांगली बॉलिंग केली. चांगला शॉट आहे. मागे फिल्डिंग अडवलाय. चेंडू ढकलला आतमध्ये. दुसरी घ्यायची आहे. बघायची आता थ्रो किती वेगाने येईल. 2 धावा. 2 धावा. टीमची टोटल 2 ने वाढेल. 35 धावा. चार चेंडू संपलेत. धावा आहेत त्या 32. दुसरी ओव्हर सुरू आहे. स्कोर चांगला आहे सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा. अक्षय मात्रे ऋषी ओपनिंग बॅटर आहेत. एकही विकेट अजून गेलेली नाहीये. जे के शेलू टीम एक तरी विकेट त्यांना इथून घ्यावी लागेल. धावसंख्येवर थोडासा इम्पॅक्ट नक्की पडेल. समोर केला अक्षय. लॉंगॉन मध्ये खेळाडू आहेत. अक्षय खारीक शरीराचा वापर करत होता. आता हुशार झालाय अक्षय. त्याला माहिती आहे की पाय पुढे जर ठेवले, शरीर थोडं झुकवलं तर चौकार नक्की वाचेल. एक सिंगल 33 धावा. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. यशने कमबॅक केलं. एक खराब चेंडू त्याचा होता, त्या व्यतिरिक्त त्याने 5ही चेंडू चांगले टाकले. 4 सिंगल आणि 1 दुहेरी. 6 धावा त्याने 5 बॉल मध्ये दिल्यात. 33 धावा आहेत. ऋषीचा शॉट फटका फसलाय आणि कॅच पकडले अक्षय खारीकने. विकेट आली पहिली. पहिला ब्रेक थ्रू ओव्हर कंप्लीट झाली आफ्टर 2 ओव्हर. टीम टोटल 33. विकेट आली पहिली. डीजे बजाव. स्पर्धेमध्ये आत्माराम विर्ले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी आत्मारामजी विर्ले यांना विनंती करेल की आपणही व्यासपीठावरती यावं. वंजारपाडा चषकामध्ये आपलं स्वागत. आणि पहिला चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. आणि यस बघायचं आता रेफर करण्यात आलंय अबाउट दी वेस्ट. नरेश शेंडे सर या आपण ऍज अ थर्ड अंपायर. नरेश शेंडे सर येतील आणि या चेंडूची पाहणी करतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स नो बॉल. नो बॉल प्लस चौकार 5. नंतर फ्री हिट. भरपूर फ्री हिट आलेत आजच्या दिवसामध्ये. 38 धावा. 5 धावा या बॉल वरती आल्या. 33 होत्या. 38 आणि फ्री हिट. फुल टॉस. गणेश मसने धावलाय. बॉल कॅरी केला. फेक झाली. एकच सिंगल. 39.
39 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. सिद्धिविनायक नेरलपाडा खरं तर फॉर्म मध्ये सर्व प्लेयर, प्रॅक्टिस भरपूर आहे. रात्री प्रॅक्टिस करतात, दिवसा गोलंदाजांची धुलाई करतात. 38 आणि सिंगल 39 झाला. साई मसने आज या मैदानावरती अष्टपैलू कामगिरी करून चमकलेला प्लेयर. समोर ड्राईव्ह केलाय, पॉइंट. वा, गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एक सिंगल, 3 धावा त्याने वाचवल्या. 40 झाल्यात. बॅट निसटली अक्षय कडून, पण सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे त्यांनी. एक सिंगल, 40 धावा. साई मसने आणि अक्षय म्हात्रे हे दोन प्लेयर एकमेकांच्या समोर आहेत. चांगला बॉल. साई मसने, अक्षय म्हात्रे कित्येकदा एकमेकांच्या समोर खेळलेत. त्यांना माहिती आहे एकमेकांचा स्ट्रॉंग बाजू, वीक बाजू, सर्व गोष्टी माहिती आहेत. डॉट बॉल आला. अक्षय देखील साईला फार जवळून त्याने बघितलेलं आहे, त्यामुळे साईने मात्र या ओव्हरमध्ये 3 बॉल 2 सिंगल त्याने दिले. पहिला खराब चेंडू सोडला तर. कट करण्याचा प्रयत्न, समोर चेंडू, पहिला अटेम्प्ट मिस केला, नाहीतर ही रनआउटची विकेट आली असती. 41 धावा. 41 धावा. 4 बॉल साईचे संपलेत. 41 धावा. शेळू संघाच्या बॉलरने खरं तर जे नो बॉल आणि चौकार ज्या 5-5 धावा दिल्या यश आणि साईने, तेच महाग ठरलेत. अदरवाईज बॉलिंग भारी आहे. भावेशच्या हाताला स्पर्श करत आता चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप पार करतोय. चौकार. तीन ओव्हर 46 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे साहिलचं हे षटक अंतिम असणार आहे. हेमंत चंचे आज त्याची बॅट तळपतीये. पहिलाच बॉल, हवाई सफर, कॅच आउट. अक्षय खारिकने कॅच पकडली. फलंदाज बाद हेमंत चंचे.
पहिलाच बॉल आणि विकेट साहिलच्या खात्यात. 46 धावा आणि निलेश शिनारे बराच टाइम नंतर बॅटिंग साठी. फुल टॉस, हवेचा वेध, जमिनीवरती चेंडू आला, गणेश मसनेच्या हातात आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आहेत. रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय. तिसरे अंपायर या ठिकाणी पाहणी करतात. आफ्टर ऑब्झर्वेशन डिसिजन येईल. बघा प्लेयर ऍज अ अंपायर म्हणून आपण त्यांच्याकडेच ती डिमांड करा. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी. संकेत बाबरे आमचे तिसरे अंपायर, त्यांचे इशारे सॉलिड असतात. संख्या 48. फुल टॉस होता बॅटवर, स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवला अक्षय. त्याला माहिती की निलेशच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू कनेक्ट होत नाही. 49, 3 बॉल 49, 13 बॉल आणि नॉट आउट. 35 धावसंख्येवरती खेळतो अक्षय म्हात्रे. 3 बॉल 15 धावा करेल का अक्षय? 50 अप कंप्लीट करेल का? शॉट अक्षयचा, डाऊन द बॉल फिल्डर, कॅच पकडली. 14-35, इनिंग समाप्त झाले अक्षय म्हात्रेजी. 4 बॉल 49, 4 बॉल 49, 3 धावा ओव्हर मध्ये आल्या. 4 बॉल संपलेत. अक्षय म्हात्रे 35 धावा करून 14 बॉल मध्ये 35